जी तुमची ऐतिहासिक भेट झाली होती त्याच्या टायमिंगवरून अजून पण वाद आहेत. म्हणजे तुम्ही वेगळं सांगता, तुमचे प्रदेशाध्यक्ष वेगळं सांगतायत. त्या भेटीनंतर जे तुमचं म्हणजे खास करून आता शिळ्या कडेला कशाला नाही ते नाही, झालं ना. मला माझा एक प्रश्न मिनिट वेगळा. ऐका, मी त्यांचं आणि माझी भेट झालेली त्याची डेट, मला वाटतं तुम्ही एकच काम करा की अंजली ताई दामानी यांची एक बाईट आहे मला वाटतं, आणि ती दुसऱ्याच दिवशी आलेली, तो दिवस शोधा. ते 30 दिवसापूर्वी बैठक आमची समोरासमोर तिथं माननीय प्रदेश बाहेर कसं आलं. मग अंजली ताईंना विचारा ना. अंजली ताई माझ्यावर बी बरंच लक्ष ठेवून असतात. मग असणारच ना. हा, त्यांना एकदा मी बोललो होतो, एक शब्द वापरला होता त्यांच्याबद्दल, परत मी तो काय वापरणार नाही आता. पण सध्या त्यांचं माझ्यावरती लक्ष असतं, तिकडेही लक्ष असतं. तर त्यांनी तो मला वाटतं दुसऱ्याच दिवशी कोणत्या तरी मीडियाला बोलल्या होत्या की अशी अशी बैठक झाली. आता ती बैठक कुठं, धनंजय मुंडेंना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो मी, ते कुठं, दोन्हीचा योग जुळून आणला. प्रॉब्लेम त्याच्यामुळे नाही. याच्यामध्ये ऐका तुम्ही नाही, आमच्या जिल्ह्यातलं कोणीतरी एक नेता आहे, कोण का असताना ते तुमचं तुम्ही ओळखायचं तुम्ही सांगायला पाहिजे. आता नाही, कशाला सांगायचं, ते लोकांना ओळखता येतं, सगळं येतं, तुम्ही ओळखा. त्यांनी ते टायमिंग जुळून आणलं. आमची पार्टीची बैठक संभाजीनगरला होती, तिथं बरोबर बावनकुळे साहेब येणार. बावनकुळे साहेबांची बाईट घ्यायला तेच पत्रकार जातो, अँकर. माझ्याकडे सुद्धा तेच पत्रकार येतो, मला म्हणतो असं असं होणार आहे, लीक होणार आहे. मी म्हणलं काय व्हायचं ते लीक होऊ द्या ना. ते आधीच लीक झालेलं होतं, त्याला मोठं लट भागदार तर आधीच पडलं होतं ना. लीक व्हायला काय, लीक म्हणजे असं टिप 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 टिपकायला पाहिजे ना. हे बघा, एक लक्षात घ्या, त्याच्याऐवजी ऐका, मीडियाला मला जरी बातमी मिळाली असती तर आम्ही सुद्धा ती चालवली असती. अहो चालवले ना. नाही, मुद्दा तो नाहीये. मी सांगतो प्रॉब्लेम काय झाला धस साहेब. तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं साडेचार तास. ठीक आहे, ते प्रदेशाध्यक्षांनी 4.5 तास सांगितल्यामुळे चर्चा जास्त झाली. भेटीचा प्रॉब्लेम नाहीये. हा, 4.5 तास म्हणले, त्यामुळे आज मी सांगतो की आमची 20 मिनिटाची भेट झाली. नाही, बरोबर आहे, पण प्रदेशाध्यक्षांबद्दल प्रदेशाध्यक्ष साहेबांनी सांगितलं. मग आता तुम्ही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे. तुम्ही विचारलं का? बावनकुळे साहेब तुम्ही 4.5 तास कसं काय म्हणले, आणि सुरेश दस्त 20 मिनिटं म्हणतो, मी 20च मिनिटं म्हणतो, कारण 20 मिनिट समोर भेट झाली तिथं. आणि त्या भेटीमध्ये ते म्हणले तुम्ही दोघं जण इथं बसलेलं आहे, हे फार चाललंय बाबा एकमेकावर. मी म्हणलं संतोष देशमुख हे प्रकरण असेल तर मला यांच्याशी चर्चा करायची नाही. ते म्हणले मला बी करायचं नाही. म्हणलं जय हिंद जय महाराष्ट्र. लगेच बाहेर, हम बी बाहेर आणि ते बी बाहेर. जेवायला बोलवलं होतं, ते जेवण राहिलं आणि सगळंच राहिलं. आम्ही ते हे नाही का बोळीत खाऊ गल्लीचं पॅटीस हाणलं डबल, आणि त्याच्यावरच झोपले लगेच. तिथं भेटतं पॅटीस. पॅचअप झालं का नाही? मग नाही, माझं काय पॅचअप वगैरे काय करायचं नाही. ते त्यांनी ह्या भेटीनंतर त्यांनी खूप जोरदार त्यांचा गैरसमज झाला, ते त्याच्यावर बोलले. मग आता मुंबईत सुद्धा माझ्यावर भरपूर झोडून बोललं त्यावेळेस. आता मी आमचं पॅचअप इथं आलो ना, मी यावं लागतं. राजकारणामध्ये कधीही एखादे कोणी आपल्या विरोधात बोलले म्हणून लगेच त्यांच्या अगेन्स्ट मध्ये काहीतरी करायचं असं काही नसतं बरं का. त्यावेळेस तुम्हाला वाटणार ना, तुम्हाला वाटणार, जरांगे पाटलांना वाटणार किंवा सुरेश दसकस काय भेटला. अरे मी भेटलो म्हणजे कोणतं 20 मिनिटं त्यांच्या समोर. आणि साहिलजी मला एक सांगा की मंत्रालयाच्या समोर जे मंत्र्यांचे बंगले आहेत, माननीय महसूल मंत्र्यांचा आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांचा बंगला तिथे 9:30 वाजता भेटायला गेलं, 9:30ला 9:30. तिथं रात्री 1:30 वाजेपर्यंत मंत्र्याच्या दारात असतात लोक. 9:30ला भेटलं, ते काय झाकून लपवून काय बैठक झालेली नव्हती. मी आधी मला बोलवलं होतं जेवायला म्हणून मी जेवायला गेलो. नंतर ते आले, ते बी आतमध्ये आले. आमच्या दोघांचे बोलणं बरं, भेटायचं म्हणजे काय लगेच तिथं हाणामारीवर थोडीच यायचं. ते म्हणले बाबा माझं त्याच्यात काही दोष नाही, अमुक नाही. म्हणलं तुमचा काही दोष नसेल, पण लोक तुमचे आहेत ना, हे वागलेत कसे लोक म्हणलं. बर, त्याच्यानंतर डीपीडीसीची मीटिंग झाली.
डीपीसीच्या मीटिंग मध्ये, डीपीडीसी नाही डीपीसीच्या मीटिंग मध्ये सुद्धा आमची बोलाचाली झाली होती तिथं. कोणत्या मुद्द्यावर? कारण आम्ही काही मुद्द्यावर बोलायला गेलो, प्रकाश सोळंके, मी किंवा आणखी कोण, अजितदादा म्हणायचे डीपीसीच्या मुद्द्यावर बोला, डीपीसीच्या मुद्द्यावर बोला. आणि नंतर राष्ट्रला धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले. ते ॲज अ माजी पालकमंत्री म्हणून त्यांचा पाडा वाचायला लागले. मी असा विकास केला, मी असं केलं, तसं केलं. ते झालं. आणि त्याच्यानंतर ते कोणत्या मुद्द्यावर आले? आज जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या मध्ये दहशत आहे, जातीय सलोखा बिघडला. मग मी उठलो. तोपर्यंत बजरंग सोनवणे काय म्हणले की दहशत कोणाची आहे, कोणामुळे पैदा झाली, असं बजरंग सोनवणे म्हणले. मग मी उठलो. मी म्हणलं अजितदादा, तुम्ही आम्हाला सांगितलं काय की तुम्ही फक्त डीपीसीवर बोला आणि ह्यांना सगळं बोलायची परवानगी दिली का? कशाचं जातीय सलोखान, कशाचं काय काढतात? द्या दुपारा माणसं मारता म्हणला, आमची दुपारा माणूस मारला आणि कशाचं जातीय सलोखान, कशाचं काय गप्पा मारायला लागलात? म्हणलं गपचूप करा. तर अजितदादा उठले, बोलले संपली डीपीडीसी गेले. मग माझी आणि त्यांची भेट झालती. तर मग त्या दिवशी काहीतरी बरं बाहेर मी आल्यावर बजरंग सोनवणे मला वाटतं काहीतरी बोलले, बाचाबाची झाली, आमकं जाम. मला विचारायला आले. मी म्हणलं ठीक आहे, जे अधिकाऱ्याच्या पुरतं आणि आपल्या ह्याच्यात झालंय त्याचं प्रदर्शन कशाला करायचं? मला विचारलं काय झालं आतमध्ये, मी म्हणलं काहीच नाही झालं. नाही, याच्यामध्ये अशी